आपण सुरुवातीला याकडे लक्ष दिलं नाही तर नंतर मात्र यावर काही आपल्याला काही करता येत करता येत नाही. नाही. एकदा पेरणी हुकली, योग्य अंतर जर आपण राखल्या गेलं नाही तर मात्र समोर आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. त्यामुळे पेरणी करतानाच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. शक्यतो मी म्हणेल की छोटे जर शेतकरी असतील हम्म. तर टोकन यंत्रानं पेरणी केलेलं कधी चांगलं. म्हणजे कधी तुम्हाला कदाचित वरंब्यावरही पेरणी करायची नसेल, बीबीएफने पेरणी करायची नसेल, साधे ट्रॅक्टरनं पेरणी करतो तशा प्रकारे जरी पेरणी करायची असेल तरी तशा जमिनीमध्ये सुद्धा जर तुम्ही टोकन यंत्रानं पेरणी करता तर बियाणं योग्य अंतरावर पडतं. बिलकुल. बियाणं तर कमी लागतं ज्यामुळे तुमचा पेरणीचा खर्च त्यामधून निघू शकतो. म्हणजे ट्रॅक्टरला जेवढे पैसे जाणार आहेत तर तेवढे टोकन यंत्रवाले सुद्धा आजकाल पेरणी करून देणार आहेत. त्यांना तेवढे पैसे जाऊ शकतात. म्हणजे तुमचा लगेच पेरणीचा जो खर्च आहे तोही वाचतो. वाचते. सोबत मात्र टोकन यंत्रानं जेव्हा पेरणी करतो तर उत्पादन सहज वाढतं. कारण ते योग्य अंतरावर झाडांची संख्या मेंटेन त्यामध्ये केल्या जाते.